हाय हॅलो नमस्कार, मी रेश्मा अर्णव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण गुलाबजामुन बनवणार आहे। त्यासाठी मी पावशेर खवा घेतलाय आणि चांगला मळून पण घेतलाय, कारण थोड्याशा चिरा असल्यानंतर असा एक जीव केल्यानंतर चिरा परत नाहीत, तडकत नाहीत। तर चला मी आधी गोळे करून घेते याचे छोटे छोटे, असे छोटे छोटे साईजचे, कारण तळल्यानंतर ते फुलतात। तर एवढ्या आकाराचे गोळे करून घेते। आता एवढ्या ह्याचे खव्याचे बनवून घेते आणि नंतर दाखवते। आता हे असे गोलाकार छोटे छोटे गोळे करून घेतलेले आणि चांगले मळून घेतलेले। इथं तेल गरम करून घेतले आणि कमी गॅसवर तळून घ्यायचे आणि चांगला तांबूस गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे। जास्त मोठा गॅस असला तर वरचं कोटिंग लवकर करपत, जळत किंवा, तर कमी गॅसवर आतपर्यंत मासे आतमध्ये गाठी राहत नाहीत। जितकी आपण साखर घेणार आहोत तितकंच पाणी पण टाकायचं आणि जास्त गोड पाहिजे असेल तर थोडीशी जास्त साखर, नंतर पाणी आपण जेवढी साखर घेतलेली आहे का तेवढंच पाण्याची क्वांटिटी होईल। आणि हे पहा किती छान असा कलर आलेला आहे। आणि इथं पाक करायला ठेवलाय, तर त्यामध्ये आपण वेलचीची पूड घालणार आहेत आणि असं थोडा वेळ हलवून घ्यायचं, म्हणजे पाक लवकर बनणार। तर इथं आपल्याला उकळी आली, थोडंसं आटून घ्यायचं आणि पाक हा थोडासा कच्चा, जास्त पण असं सैल ठेवायचा नाही आणि जास्त पण चाचणी येऊन द्यायची नाही, त्यानं घट्ट होतं। आणि यासोबतची माझी एक आठवण आहे, लग्न झाल्यानंतर मी पहिल्यांदाच गुलाबजामुन बनवले होते म्हणजे आपल्या पाकाला तिथं चाचणी येते तोपर्यंत जो माझा अनुभव आहे ते तुम्हाला सांगते। लग्न झाल्यानंतर गुलाबजामुन करायला लावले होते आणि पहिल्यांदाच, कारण इथं काय माहित नव्हतं, तर मी आईला गोळे तळून बिळून घेत होते, पण मला माहित नव्हतं की चाचणी कशी घ्यायची। आणि मी काय केलं, चाचणी घेतली, माझ्याकडून एवढी चाचणी झाली की आपण जी लाडूला बनवतो का तशी चाचणी झाली। आणि मला माहित पण नव्हतं, गरम पाक झाला की त्यामध्ये आपले गुलाबजामुन टाकले आणि दुसऱ्या दिवशी तो डबा उघडते तर पूर्ण गुलाबजामुन साखर आपली बर्फीला करायला जशी ही असते ना चाचणी घेतलेली, पूर्ण गुलाबजामुन आणि आपली साखरेची किंवा शेंगदाण्याची बर्फी कसं असतं गुलाबजामुन त्यामध्ये ऍड झालेला। तर असा माझा गुलाबजामुनचा पहिला अनुभव आहे आणि कुणाकुणाचे असे अनुभव लाईफ मध्ये आलेले आणि त्यातून मी बरंच काही शिकले आणि त्यामुळे जितक्या चुका होतात तितक्या माणूस घडत असतो। तर असा माझा अनुभव होता। आता इथं आपल्या पाकाला चाचणी आलेली आणि थंड व्हायला ठेवू, नंतर त्यामध्ये आपण गुलाबजामुन ऍड करू। इथं आपला पाक थंड झालाय आणि हे 2-4 तासासाठी असेच मुरू घालायचे। आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।